सेलिब्रिटींच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान होत आहेत। सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी गणेशोत्सवासाठी दुबईवरून भारतात आली आहे। पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना महिलांवरील विघ्न दूर कर, महिलांना स्वातंत्र्यानं जगता यावं असा कायदा बनव असं साकडं सोनालीनं विघ्नहर्त्या बाप्पाकडे घातलंय। तिच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सूरज कसबे यांनी। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या घरी त्यांनी शाडू मातीच्या गणपती बाप्पाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा तुम्ही पर्यावरणपूरक असा गणेशोत्सव साजरा करताय। तुमचे बंधू आणि तुम्ही मिळून दरवर्षी मूर्ती बनवत असतात। यावर्षीच्या मूर्ती बालरूपातील दिसते, काय भावना होत्या यामागच्या? हे नेहमीप्रमाणे आम्हाला आवडतं आपल्या मी आणि माझा भाऊ एकत्र मिळून स्वतः शाडूची माती आणून मूर्ती घडवतो। त्यामुळे 5 वर्ष झालेली आहेत, हे 5वं वर्ष आहे आणि आनंद होतोय नेहमीप्रमाणेच, कारण बाप्पा आम्हा सगळ्यांचा लाडका आहे, त्यात कलाकारांचा विशेष लाडका। खरं तर बाप्पाला विघ्नहर्ता म्हटलं जातं। बाप्पाने यावर्षी कुठलं विघ्न दूर करावं, काय प्रार्थना करता बाप्पाकडे? यंदा मला असं वाटतंय महिलांच्या असुरक्षिततेचा जो प्रश्न आहे, जे विघ्न आहे, त्याच्यावरती लवकरात लवकर निर्णय व्हावा किंवा लवकरात लवकर कठोर निर्णय व्हावा अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करते। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।